तर हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, त्यावरती अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या। त्या संदर्भातल्या आणखीन टॉप 9 बातम्या पाहूया। हिंदी बाबतच्या 5 जुलैच्या मोर्चासाठी मनसेची तयारी। परळमधील एमडी कॉलेजमध्ये बाळा नांदगावकरांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारलेल्या माशेलकर समितीने हिंदीचा आग्रह धरला। उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं, भाजपच्या केशव उपाध्यायांचं आव्हान। तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदी सक्ती केली होती, भाजपच्या रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। हिंदीच्या मुद्द्यावर माशेलकरांच्या अहवालावरून टीका करणाऱ्या भाजपला ठाकरेंच्या पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख हर्षल प्रधान यांचं उत्तर। ठाकरेंनी अहवाल स्वीकारला, पण काही सूचनांवरती अंमलबजावणी करणार होते। प्रधान यांची माहिती, भाजपाकडून राजकारणासाठी अहवालाचा आधार असाही आरोप। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्रिभाषा सूत्री स्वीकारली, त्रिभाषा सूत्री स्वीकारा या माशेलकरांच्या अहवालाला ठाकरेंनीच मान्यता दिली। मंत्री शंभूराज देसाई यांचा दावा, सत्तेत अहवाल स्वीकारला, मग आता विरोध का? देसाईंचा सवाल। हिंदी सक्तीबाबत अजून कोणताही आदेश निघालेला नाही। मोर्चा काढण्यावरून ठाकरेंचा राजकीय स्वार्थ दिसतोय। ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चावरती माणिकराव कोकाटेंची टीका। मोर्चे काढणाऱ्यांची मुलं कुठल्या माध्यमांच्या शाळेत शिकली? संपलेलं राजकीय अस्तित्व जिवंत करण्यासाठी मोर्चे काढण्यात येत आहेत। भाजपचे नेते अमित साटम यांचा ठाकरे बंधूंवर रोख। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन उपकार केले असं वाटत असेल तर गुजरातीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन दाखवा, संदीप देशपांडेंचं भाजपला आव्हान। पहिली ते चौथी हिंदी सक्ती नको, तिथं मातृभाषा महत्वाची, शरद पवारांची भूमिका। 5वी पासून हिंदी शिकण्यास हरकत नाही, हिंदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, पवारांचं मत। राज आणि उद्धव ठाकरेंचा शेवट आला आहे। राज आणि उद्धव ठाकरे राज्याच्या राजकारणात उरले नाहीत, दोघांचीही तडफड सुरू। गुणरत्न सदावर्तेंची टीका, तर असो, लोकांना चौकात उभं राहून मारलं पाहिजे, मराठी माणूस सदावर्तेंना सोडणार नाही, मनसेच्या अविनाश जाधवांचं प्रत्युत्तर।